दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बॉडीगार्ड विदीप जाधव यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला। विदीप जाधव अनेक वर्ष अजितदादा यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहून त्यांची सुरक्षा करत होते। साताऱ्यातल्या तरडगाव इथे त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। विदीप जाधव यांच्या लहान मुलानं त्यांना मुखाग्नी दिला। पाणावलेल्या डोळ्यांनी या चिमुकल्यानं वडील त्यांना मुखाग्नी देऊन अखेरचा निरोप दिला। हा क्षण पाहून धीर देण्यासाठी आलेल्या उपस्थितांना देखील आपल्या डोळ्यातले अश्रू आवरता आले नाहीत। दुर्घटनेमध्ये अजित पवार यांचं निधन झालं, मात्र याच्याबरोबर विदीप जाधव यांचाही जे बॉडीगार्ड होते त्यांचंही निधन यामध्ये झालेलं आहे। त्यांच्या कुटुंबियांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यांचे वडील आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल? मुलगा खरोखरच हे होता। मला पोलीस भरती व्हायचं होतं, पण मी झालो नाही, त्यामुळे माझी पहिल्यापासूनच इच्छा होती त्याला पोलीस मध्ये भरती करायची। आणि त्याचा स्वभाव तर आता याचे ते शिक्षक सगळे इथं आमच्या शाळेत 2 वर्ष होतात। लय सुंदर स्वभाव त्याचा। कुणाला असं कधी उलटा वर तोंड करून किंवा रागाने असं कधीच बोलला नाही। खूप स्वभाव चांगला। घटना ज्यावेळेला कळाली त्यावेळेला नेमकं तुम्ही कुठं होता? घटना खरं तर आम्हाला उशिराच कळाली म्हणजे टीव्ही आम्ही लावला नव्हता, मग इथंच होतो। तिकडं पुतण्या आमचा खाली तिकडं शेतात पाणी पाजत होता आणि त्याला समजलं, मग ते आल्यानंतर झाला आणि मग मी बाहेर आलो तेव्हा खूप वाईट झालं। लहान मुलं ते लवकरच गेला तसं म्हणाले। एक मनमिळावू स्वभावाचा मुलगा म्हणून इथे असेल किंवा तिथे गावी असेल, म्हणजे मुंबईला असेल, मुंबईला बी असेल, सगळेजण तशाच पद्धतीने ओळखतो। हो 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 हो। आणि त्याचा परिचय बी चांगला, म्हणजे पहिल्यापासूनच तो साहेबांच्याकडे, देवेंद्र साहेबांच्याकडे 14 ते 19 होता आणि 19 पासून दादांच्याकडे, त्यामुळे त्याचं हे संपूर्ण ह्याच्यातच होत। तर ते राहिला, ते म्हणजे दादांच्याकडेच राहिला। तो दादा मागून घ्यायचे त्याला, त्याची ही एकनिष्ठ म्हणून। हो, एकनिष्ठ होता। कधी म्हणजे असं व्यसन नाही, काय नाही। पोलीस मध्ये असून सुद्धा स्वभाव चांगला। तंबाखू सुद्धा खात नव्हता, नव्हते, पण आता 16 वर्ष झाली त्याला। काय अर्ध होते। घटना तुम्ही, या घटनेकडे तुम्ही कसं बघताय, तुम्ही तुमचं कुटुंबीय? आता काय बरं का, आता मी माझं तर वैयक्तिक मत आहे। आता महाराष्ट्राकडे आधी दादांच्या सरकार ही करतात, त्यांच्यापेक्षा आपलं दुःख जरा कमीच, म्हणजे एवढं काय मी हे म्हणा। म्हणजे ही जी दुर्घटना घडलेली आहे, त्या दुर्घटनेमध्ये तुम्हाला काय वेगळा संशय? नाही, कारण मी बी सरकारी नोकरी 40 वर्ष केली, त्यामुळे मी असं काय म्हणत नाही। त्याची रुटीन वर्क असतात ते करतात, आणि चुका झाल्या होत असतात, ती माणूस नॅचरली हे होतं। पण तसं नाही, मला काय वाटत, तसं नाही काय वाटत। आमच्याशी बोलत एकंदरीत त्यांच्या कुटुंबियावरती आता मोठा आघात झालेला आहे, त्यातून ते सावरण्याचा प्रयत्न करतात। कॅमेरा निखिल मोरेसह राहुल तपासे, NDTV, तरडगाव, सातारा। त्यामुळे होते विदीप जाधव यांचे वडील, पण विदीप जाधव यांच्या भावाने मात्र अपघाताच्या प्रकरणी संशय व्यक्त केला। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, हा अपघात नसून घातपात असल्याचा विदीप जाधव यांच्या भावाचा संशय आहे।
भाऊ या ठिकाणी आहेत आपल्याशी बोलण्यासाठी. दादा, विदीप गेले, खूप वाईट वाटतंय. जसं दादा गेल्याबद्दल वाईट वाटतं, विदीप यांच्याबद्दलही सर्वांना हळहळ होते. तुम्हाला काय वाटतं? विदीप म्हणजे आमच्या घरातील एक मोठा कणा होता, एक आधार होता आमचा मोठा भाऊ. त्याच्या जाण्याने आमच्या घरामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि ही पोकळी कधीही आयुष्यामध्ये भरू शकत नाही. तर आम्हाला याची पूर्णपणे कमी भासती आणि कायम याची उणीव भासणार आहे आम्हाला. त्यांची मुलं किती वर्षाची आहेत काय? विदीपला 2 मुलं आहेत. एक मुलगी आहे ती साधारणतः 13 वर्षाची आणि एक मुलगा आहे तो आता 9 वर्षाचा आहे. आणि त्याच्या पाश्चात्यात त्याची पत्नी, आई, वडील अशी त्याची फॅमिली आहे. आम्ही त्याचे सगळे सख्खे चुलत भाऊ आहोत. या घटनेकडे तुम्ही कसं बघता? ही घटना झाली आहे ती पूर्ण नॅचरल वाटते आत्ता तरी, सध्या तरी. पण आम्हाला तर आम्ही नॅचरलच कन्सिडर केलं. पण जर काय ह्याच्या मागं घातपात असेल तर गव्हर्नमेंटने किंवा सरकारने याची खोल चौकशी करावी आणि हीच अपेक्षा आहे गव्हर्नमेंटची सध्या तरी. तुम्हाला काय वाटतं? आता आता म्हणतायत की घातपाताच्या अनुषंगानं चौकशी करावी. नाही, जे काही घटना झाली असेल त्याची खोल चौकशी व्हावी हीच अपेक्षा आहे. आणि विदीपच्या फॅमिलीला एक सरकारकडून चांगला सपोर्ट मिळावा आणि त्याचं कुटुंबाचं भविष्य चांगलं उज्ज्वल व्हावं. सरकारनं त्यांना पुरेपूर मदत करावी हीच अपेक्षा आहे. तुम्ही काय सांगा? आता ते ब्लॅक बॉक्सचं हे आल्या पुढे सत्य बाहेर गेलेच. ब्लॅक बॉक्सचं हे आज संपणार समजल्यानंतर पुढे बोलू आपण नंतर. दादा, ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळेला तुम्ही कुठे होता? तुम्हाला नेमकं काय समजलं, कसं समजलं? आम्ही दोघंही आता मुंबईला होतो मोठा, आम्ही सगळे पुण्यात होतो त्यावेळेस घटना घडली. आणि ॲक्च्युली झालं तेव्हा तर आम्हाला लगेच कळलं नाही. आम्ही वेट करत होतो, आम्ही चॅनल्स बघत होतो. पण जेव्हा आम्हाला नाव डिक्लेअर झालं तेव्हा आम्ही ॲक्च्युली आमच्या पायाकडचे जमिनी सर, कारण आम्हाला ॲक्च्युली ते एक्सपेक्टेडच नव्हतं. आम्हाला वाटत होतं असं की तो नसेल, मे बी त्याची ड्युटी नसेल किंवा सुट्टी असेल अशी अपेक्षा होती त्याकडून. पण ते नाही झालं आणि तो आमचा खरंच तो माणूस गेला त्या दिवशी. एक घात असण्याची शक्यता असू शकते का? या अनुषंगानं चौकशी करावी अशी मागणी कुटुंबियांकडून केली जाते. एकंदरीतच या मात्र हे संपूर्ण जाधव कुटुंब हळहळ व्यक्त करताना पाहायला मिळते. कॅमेरामॅन निखिल मोरेसह राहुल तपासे, NDTV, तरडगाव, सातारा. राहुल तपासे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात. राहुल, जाधव कुटुंबियांची काय मागणी आहे, याची काय पद्धतीची चौकशी झाली पाहिजे? मिलिंद, खरं तर हे संपूर्ण कुटुंब अतिशय दुःखाच्या छायेत असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय. ते या दुःखातून सावरतील लवकर असं एकंदरीत दिसतंय. मात्र यातूनही त्यांचे जे भाऊ आहेत, 3 भाऊ आहेत, त्या भावांशी ज्यावेळेला बोललो त्यावेळेला मात्र त्यांनी हा झालेली घटना आहे, आमचा भाऊ परत येणार नाही याची आम्हाला हेही माहिती आहे. मात्र ही जी झालेली घटना आहे ती नेमकी कशी झाली? या अगोदर या विमानाचे 3 वेळा अपघात झालेले होते. असे अपघात झालेलं ग्रस्त विमान हे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहुल तपासे यांनी जाधव कुटुंबियांशी बातचीत केली आणि अनौपचारिक बोलताना जाधव कुटुंबियांनी म्हटलं की याची चौकशी झाली पाहिजे. ब्लॅक बॉक्स हाती आल्यानंतर त्याचं विश्लेषण झाल्यानंतर माहिती मिळेलच, पण याची सविस्तर चौकशी होणं सुद्धा गरजेचं आहे असं जाधव कुटुंबियांनी आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांच्याशी अनौपचारिक बोलताना सांगितलं. राहुल, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.